नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका. देशाच्या अर्थव्यवस्थेपासून ते जागतिक ऊर्जा बाजारापर्यंत, शेअर बाजारापासून ते सोनं आणि चांदी यांच्या किमतीपर्यंत आणि उद्योग विश्वातून ते सामान्य नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम करणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींचा सखोल आढावा घेणाऱ्या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा काही बातम्या ज्या केवळ बाजारालाच नाही तर तुमच्या दैनंदिन आयुष्याला देखील थेट स्पर्श करणारे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतर भारतात व्यावसायिक LPG सिलेंडर यांच्या दरात 183 रुपयांची घट झाली आहे. काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील कमी झाले आहेत. याचा महागाई आणि सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल ते पाहू. यानंतर रशियात निर्माण झालेल्या इंधन संकटामागची कारणे आणि त्यात भारताची संभाव्य भूमिका जाणून घेऊ. पुढे जून महिन्यातील विक्रमी GST संकलन देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत काय संकेत देत आहेत ते समजून घेऊ. त्यानंतर सोनं आणि चांदी यांच्या किमतीतील घसरण गुंतवणूकदारांसाठी संधी आहे की सावधगिरीचा इशारा याचं विश्लेषण करू. आणि शेवटी 2 दिवसाच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजाराने केलेल्या दमदार पुनरागमनाचा आणि पुढील बाजाराच्या दिशेचा आढावा घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या आणि सर्वसामान्यांच्या खिशाशी थेट संबंधित असलेल्या बातमीपासून. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या लक्षणीय घसरणीचा परिणाम आता भारतातील इंधन बाजारावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. पश्चिम आशियातील तणाव काहीसा कमी झाल्यानंतर जागतिक पुरवठा साखळी पुन्हा एकदा सुरळीत होत आहे आणि त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून केंद्र सरकारने व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात तब्बल 183 रुपये 50 पैशाची कपात जाहीर केली आहे. याचबरोबर खासगी इंधन विक्रेता नायरा एनर्जीने देशभरातील आपल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल 5 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरने स्वस्त करण्याचा निर्णय जाहीर केला. गेल्या 2 वर्षापासून अधिक कालावधीनंतर एखाद्या मोठ्या इंधन विक्रेत्याने जाहीर केलेली ही मोठी दर कपात आहे. या निर्णयामागील कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे. काही आठवड्यापूर्वी पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या संघर्षामुळे होर्मुझ समुद्रधुनी परिसरात तणाव निर्माण झाला होता. जगातील मोठ्या प्रमाणातील कच्च्या तेलाचा पुरवठा याच मार्गाने होत असल्यामुळे संपूर्ण जागतिक बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झालं होतं. भारतासारख्या आयातप्रधान देशावर त्याचा थेट परिणाम झाला. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, LPG पुरवठा विस्कळीत झाला आणि अनेक उद्योगांना पुरेसे इंधन मिळवण्यात अडचणी झाल्या. भारत आपल्या गरजेपैकी जवळपास 85% अधिक कच्चं तेल परदेशातून आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारातील प्रत्येक चढ उताराचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. तेल महागलं की वाहतूक खर्च वाढतो, उद्योगांच्या उत्पादनात खर्च वाढतो आणि त्याचा परिणाम शेवटी महागाईच्या रूपाने सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतो. पश्चिम आशियातील संघर्षाच्या काळात व्यावसायिक LPGच्या पुरवठ्यावर देखील परिणाम झाला. अनेक शहरांमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी, औद्योगिक कॅन्टीन आणि कॅटरिंग व्यवसायांना आवश्यकतेपेक्षा कमी गॅस उपलब्ध होत होता. काही ठिकाणी केवळ 50% पुरवठ्यावरच व्यवसाय चालवावा लागत होता. अनेक व्यावसायिकांनी वाढत्या खर्चामुळे मेन्यूचे दर देखील वाढवले तर काहींनी उत्पादन कमी केलं होतं. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलताना दिसत आहे. आयातीत LPGच्या खेपा नियमित झाल्यामुळे बंदरावरील पुरवठा सुधारत आहे. देशांतर्गत वितरण व्यवस्था देखील पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने व्यावसायिक LPGवरील सर्व क्षेत्रनिहाय निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा सर्वात मोठा फायदा हॉटेल उद्योगाला होणार आहे. मोठ्या शहरातील रेस्टॉरंट, धाबे, मिठाई उत्पादक, बेकरी व्यवसाय, कॅटरिंग कंपन्या आणि लघु उद्योग यांच्या गॅसवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. एका महिन्यात अनेक सिलेंडर वापरणाऱ्या व्यावसायिकांसाठी ही बचत हजारो रुपयांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल आणि भविष्यात काही प्रमाणात ग्राहकांना याचा फायदा मिळू शकतो. दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरची किंमत आता 2,930 रुपयांवर आली आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि इतर महानगरांमध्ये त्यानुसार दर हे कमी झाले आहेत. मात्र घरगुती 14.2 किलोच्या LPG सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य घरगुती ग्राहकांना अद्याप थेट दिलासा मिळाला नाही. याच दरम्यान खासगी क्षेत्रातील नायरा एनर्जीने ग्राहकांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली. कंपनीने देशभरातील 7,000हून अधिक पेट्रोल पंपावर पेट्रोल 5 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटर स्वस्त करण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे हा फायदा थेट ग्राहकांना देत असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं. स्थानिक कर आणि वॅटनुसार प्रत्येक राज्यातील अंतिम किंमत ही वेगळी असेल. त्यामुळे सर्व शहरांमध्ये दर समान नसतील. तरीही खासगी क्षेत्रांकडून निर्माण झालेली ही मोठी कपात बाजारात स्पर्धा वाढणारी ठरू शकते.
विशेष म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांनी अद्याप किरकोळ इंधन दरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे सध्या नायरा एनर्जीच्या ग्राहकांनाच या निर्णयाचा थेट फायदा मिळणार आहे. मात्र बाजारातील स्पर्धा वाढल्यास सार्वजनिक कंपन्यांवर देखील दर कपातीचा दबाव वाढू शकतो, अशी शक्यता ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. दरम्यान केंद्र सरकारने 1 जुलै पासून पेट्रोल आणि डिझेल यांच्या विक्रीवरील काही तात्पुरते निर्बंध हटवले आहेत. संघर्षाच्या काळात इंधनासाठा हा सुरक्षित ठेवण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध आता मागे घेण्यात आले असून देशभरातील पुरवठा पुन्हा सुरळीत होऊ लागला आहे. ऊर्जा बाजारातील या सकारात्मक घडामोडीचा परिणाम केवळ इंधन क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नाही. वाहतूक खर्च कमी झाल्यास वस्तूंच्या वितरण खर्चात देखील घट होऊ शकते. त्याचा परिणाम महागाईवर, उद्योगांच्या नफ्यावर आणि विशेषतः लॉजिस्टिक, विमान वाहतूक, पर्यटन, हॉटेल्स आणि उत्पादन क्षेत्राला होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती या पुढील काही आठवड्यात स्थिर राहिल्या आणि पश्चिम आशियातील परिस्थिती आणखी सुधारली तर हे दर आणखी कमी येऊ शकतात. ऊर्जा बाजारातील या दिलासादायक घडामोडींचा उद्योग विश्वाला काहीसा दिलासा दिला असताना आता नजर वळते एका अशा देशाकडे जो जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादकापैकी एक असून आज गंभीर इंधन संकटाचा सामना करत आहे. युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता थेट रशियाच्या ऊर्जा व्यवस्थेला बसू लागला आहे. जगभरात तेल आणि गॅसची महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियालाच आता पेट्रोल आयात करण्याची वेळ आली आहे. भारत आणि कझाकस्तान या मित्र देशांकडून मदत मिळवण्याचे प्रयत्न रशियाने सुरू केले आहेत. युक्रेन आणि रशियामधील युद्धाला आता अनेक वर्ष उलटली. सुरुवातीला हे युद्ध केवळ सीमावाद आणि लष्करी संघर्ष म्हणून पाहिले जात होते. मात्र कालांतराने या युद्धाचे परिणाम जागतिक ऊर्जा बाजार, अन्नधान्य पुरवठा, महागाई, वाहतूक, वित्तीय बाजार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखील दिसू लागले. आता या संघर्षाचा सर्वात मोठा फटका स्वतः रशियालाच बसत असल्याचं चित्र समोर आलं आहे. जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक आणि निर्यातदार देशापैकी एक असलेल्या रशियाला आज पेट्रोलची कमतरता भासत आहे. ही परिस्थिती प्रथमदर्शनी आश्चर्यकारक वाटू शकते, कारण रशियाकडे प्रचंड प्रमाणात कच्च्या तेलाचे मोठे साठे आहेत. मात्र केवळ कच्चे तेल असणे हे पुरेसे नाही. त्यावर प्रक्रिया करून पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधन तयार करण्यासाठी सक्षम अशा रिफायनऱ्या असणे आवश्यक असतात. आणि त्याच रिफायनऱ्या गेल्या काही महिन्यांपासून युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याचे प्रमुख लक्ष बनत आहे. युक्रेनने रशियाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर सातत्याने अचूक ड्रोन हल्ले करत अनेक रिफायनऱ्या उद्ध्वस्त केल्या. ऊर्जा तज्ज्ञांच्या मते रशियाच्या एकूण तेल शुद्धीकरण क्षमतेपैकी जवळपास 1/4 क्षमता या हल्ल्यामुळे प्रभावित झाली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा पुरेसा साठा असून देखील पेट्रोल आणि डिझेलचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम हा रशियातील नागरिकांवर होऊ लागला आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपावर वाहनाच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. काही भागांमध्ये इंधन विक्रीवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. कृषी, वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्राला देखील याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. उन्हाळ्यात शेतीसाठी आणि मालवाहतुकीसाठी इंधनाची मागणी वाढत असताना पुरवठा मात्र कमी होत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. काही काळासाठी पेट्रोल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. डिझेल निर्यातीवर देखील तात्पुरती मर्यादा आणण्याचा विचार सुरू आहे. या सर्व घडामोडीमध्ये भारताचं नाव विशेष चर्चेत आलं आहे. गेल्या काही वर्षात भारत हा रशियन कच्च्या तेलाचा सर्वात मोठ्या ग्राहकापैकी एक बनला आहे. भारतातील अत्याधुनिक रिफायनऱ्यांमध्ये रशियन कच्च्या तेलावर प्रक्रिया करून उच्च दर्जाचे पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादने तयार केली जातात. त्यामुळे गरज पडल्यास भारताकडून तयार पेट्रोल आयात करण्याचा पर्याय रशिया तपासत असल्याची माहिती समोर आली आहे. भारतासाठी ही परिस्थिती केवळ व्यापारी संधी नाही, तर जागतिक ऊर्जा व्यवस्थेतील वाढत्या भूमिकेचं देखील प्रतीक मानलं जातं. एकेकाळी केवळ ऊर्जा आयात करणारा देश म्हणून ओळखला जाणारा भारत आता जागतिक ऊर्जा प्रक्रियाकरणमध्ये आणि निर्यात साखळीत एक महत्त्वाचा खेळाडू बनत आहे. रशिया कझाकस्तानकडून देखील पेट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तेथील रिफायनऱ्यांची मर्यादित क्षमता, देखभालीची कामे आणि स्थानिक मागणी लक्षात घेता मोठ्या प्रमाणात पुरवठा होण्याबाबत अजून देखील अनिश्चितता आहे. त्यामुळे भारताकडून होणाऱ्या संभाव्य पुरवठ्याकडे आंतरराष्ट्रीय बाजाराचं लक्ष लागलं आहे. ऊर्जा विश्लेषकांच्या मते जर रशियातील रिफायनऱ्यांनी पूर्ण लवकर दुरुस्ती नाही झाली तर त्याचे परिणाम जागतिक डिझेल आणि पेट्रोलच्या दरावर दिसू शकतात. अनेक देशांमध्ये इंधनाच्या किमती वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. आता युद्ध आणि ऊर्जा सुरक्षेच्या या महत्त्वाच्या घडामोडीनंतर वळूया भारताच्या अर्थव्यवस्थेकडे, कारण कर संकलनाच्या आघाडीवर देशासाठी अत्यंत सकारात्मक बातमी समोर आली आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेची मजबूत वाटचाल आणि वाढते कर पालन याचे आणखी एक सकारात्मक चित्र जून 2026 मधील वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी संकलनातून समोर आले आहे. जून महिन्यात देशाचे एकूण जीएसटी संकलन तब्बल 1,94,812 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ही जवळपास 13.9% वाढ आहे. हा आकडा केवळ महसुलाचा नाही तर अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचा निर्देशांक मानला जातो. उद्योग चालत आहेत, उत्पादन वाढत आहेत, व्यापार सुरू आहे, ग्राहक खर्च करत आहेत आणि कर प्रणाली अधिक पारदर्शक होत आहे याचे हे स्पष्ट संकेत असल्याचं अर्थतज्ञ सांगतात. गेल्या वर्षी जून महिन्यात जीएसटी संकलन 1,71,105 कोटी रुपये इतके होते. यंदा जवळपास 23,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकची वाढ ही नोंदवण्यात आली. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या महसुलात मोठी भर ही पडणार आहे. रिफंडची रक्कम वजा केल्यानंतर सरकारच्या तिजोरीत जमा झालेल्या निव्वळ जीएसटी महसूल हा 1,62,377 कोटी रुपये इतका आहे. हा आकडा देखील मागच्या वर्षाच्या तुलनेत 11.2% अधिक आहे. विशेष म्हणजे उद्योगांना वेळेवर रिफंड मिळत असल्याचं देखील या आकडेवारीतून स्पष्ट दिसत आहे. जून महिन्यात उद्योग व्यवसायांना 32,436 कोटी रुपयांचा जीएसटी परतावा देण्यात आला असून त्यामध्ये जवळपास 29% वाढ झाली. त्यामुळे उद्योगांच्या रोख प्रवाहाला मोठा आधार मिळत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. महसुलीच्या विविध घटकांकडे पाहिल्यास केंद्रीय जीएसटी, राज्य जीएसटी आणि आयजीएसटी या तिन्ही विभागात चांगली वाढ ही दिसून आली. विशेषतः आयात वस्तूवरील आयजीएसटी संकलनात मोठी वाढ ही झाल्यामुळे देशातील व्यापार आणि आयात व्यवहार मजबूत होत असल्याचा संकेत मिळत आहे. राज्यनिहाय आकडेवारीनुसार महाराष्ट्राने पुन्हा एकदा सर्वाधिक जीएसटी महसूल जमा करणारे राज्य म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे. महाराष्ट्रातून 30,714 कोटी रुपयांचे कर संकलन झाले असून त्यात 9% वाढ ही नोंदवण्यात आली. औद्योगिक आणि व्यावसायिक राजधानी म्हणून महाराष्ट्राची ताकद या आकडेवारीतून पुन्हा एकदा अधोरेखित होते. कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश यांचाही महसूल वाढीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. उत्तर प्रदेशने सर्वाधिक वाढ नोंदवली असून येथील कर संकलनात 19% वाढ ही नोंदवण्यात आली. दुसरीकडे काही राज्यांमध्ये किरकोळ घट देखील दिसून आली. अर्थतज्ज्ञांच्या मते सातत्याने वाढणारे जीएसटी संकलन सरकारला पायाभूत सुविधा, महामार्ग, रेल्वे, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक योजनांवर अधिक खर्च करण्याची आर्थिक क्षमता देते. त्यामुळे हा आकडा केवळ कर विभागासाठीच नव्हे तर संपूर्ण देशाच्या विकासासाठी देखील महत्त्वाचा मानला जातो. याचाच अर्थ असा की अर्थव्यवस्थेचा वेग कायम आहे आणि भारताची वाढती आर्थिक ताकद जगासमोर पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. अर्थव्यवस्थेच्या या सकारात्मक चित्रानंतर आता वळूया अशा बाजाराकडे ज्यावर प्रत्येक गुंतवणूकदारांचं बारकाईने लक्ष असतं. गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण अनुभवणाऱ्या सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा मोठी घसरण ही नोंदवली गेली. ही घसरण नेमकी का झाली, त्यामागे जागतिक कारण कोणती, गुंतवणुकीची संधी आहे की सावध राहण्याची वेळ, याचा सविस्तर आढावा आपण घेऊया. गेल्या काही महिन्यात जागतिक आर्थिक घडामोडीमुळे अस्थिर झालेल्या मौल्यवान धातूंच्या बाजारात जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात MCX वरील सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याच्या किमती जवळपास 1% घसरल्या तर चांदीत 2%हून अधिकची घसरण नोंदवली गेली. त्यामुळे दागिने खरेदी करणारे ग्राहक आणि गुंतवणूकदार आणि व्यापारी या तिन्ही वर्गांचे लक्ष या बाजाराकडे वळले आहे. या घसरणीमागील सर्वात मोठं कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची वाढती ताकद. अमेरिकेची मध्यवर्ती बँक म्हणजेच फेडरल रिझर्व्हने आगामी काळात व्याजदर वाढू शकते अशी शक्यता बाजारात व्यक्त केली आहे. व्याजदर वाढले की डॉलरमध्ये गुंतवणूक अधिक आकर्षक ठरते. परिणामी सोन्यासारख्या व्याज न देणाऱ्या मालमत्तेमधून गुंतवणूक ही बाहेर पडते. याशिवाय अमेरिकेतील ट्रेझरी बॉन्डवरील परतावा वाढणे, महागाई विषयीची अनिश्चितता, रोजगार विषयक आकडेवारी आणि जागतिक गुंतवणूकदारांचा बदलता दृष्टिकोन याचाही थेट परिणाम सोनं आणि चांदी यांच्या किमतीवर होत आहे. कमोडिटी विश्लेषकांच्या मते अल्पकालीन काळात बाजारात अस्थिरता कायम राहू शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी भावनिक निर्णय घेण्याऐवजी जागतिक आर्थिक घडामोडीवर लक्ष ठेवून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी मात्र ही घसरण संधी ठरू शकते. कारण इतिहास पाहिला तर सोन्याने दीर्घ कालावधीत सातत्याने सकारात्मक परतावा हा दिला आहे. त्यामुळे एकाच वेळी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याचा सल्ला अनेक तज्ज्ञ देत आहे. दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी देखील ही दिलासादायक बातमी ठरू शकते. आगामी सणासुदीच्या काळात किंवा लग्नसराईच्या हंगामासाठी खरेदी करणाऱ्यांना तुलनेने कमी दरात सोनं उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
मात्र अंतिम निर्णय घेण्यापूर्वी बाजारातील पुढील काही दिवसांच्या हालचालीवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. मौल्यवान धातूंमधील या घसरणीनंतर आता वळूया देशातील सर्वात मोठ्या भांडवली बाजाराकडे. कारण सलग 2 दिवसाच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन करत गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवला आहे. बुधवारी सकाळी जागतिक बाजारातून समीक्षा संकेत मिळत असताना भारतीय बाजाराने सकारात्मक सुरुवात केली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुरुवातीला 100हून अधिक अंकाच्या वाढीसह उघडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील हिरव्या निशाणीवर व्यवहार करत होता. दिवस जसजसा पुढे सरकत गेला तसतशी खरेदी वाढत गेली आणि सेन्सेक्सने सुमारे 550 अंकाची दमदार उसळी घेतली. गेल्या 2 सत्रांमध्ये बाजारावर विक्रीचा दबाव हा पाहायला मिळाला. मासिक डेरिव्हेटिव्ह करारांची मुदतपूर्ती आणि जागतिक भूराजकीय तणाव यामुळे गुंतवणूकदार सध्या सावध झाले होते. मात्र नव्या महिन्याच्या सुरुवातीलाच बाजाराने पुन्हा एकदा सकारात्मक दिशा पकडली आहे. या तेजीमध्ये वाहन क्षेत्राने सर्वाधिक लक्ष वेधून घेतले. जून महिन्यातील वाहन विक्रीचे आकडे अपेक्षेपेक्षा चांगले आल्याने या क्षेत्रातील अनेक कंपन्यांच्या समभागामध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली. याचबरोबर ग्राहक वस्तू उत्पादक कंपन्या, बँकिंग आणि काही निवडक औद्योगिक क्षेत्रातील समभागांना देखील चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. तथापि बाजारातील हा उत्साह पूर्णपणे निर्धास्त करणारा नाही, कारण जागतिक पातळीवर अनेक घटक अजून देखील गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय बनले आहेत. अमेरिका आणि इराणमधील तणाव पूर्णपणे संपलेला नाही. पश्चिम आशियातील परिस्थिती अजून देखील संवेदनशील आहे. त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होऊ शकतो. ब्रेंट क्रूड आणि अमेरिकन WTI क्रूडच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ होत असल्यामुळे ऊर्जा आयात करणाऱ्या भारतासाठी हा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. कच्चं तेल महागलं तर वाहतूक खर्च वाढतो, उद्योगांचा खर्च वाढतो, महागाईवर दबाव निर्माण होतो. त्यामुळे शेअर बाजारावर देखील त्याचा परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते भारतीय अर्थव्यवस्थेची मजबूत मूलभूत स्थिती, सातत्याने वाढणारे GST संकलन, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांची खरेदी आणि परदेशी गुंतवणूकदारांचा वाढता आत्मविश्वास या गोष्टी बाजाराला सध्या आधार देत आहेत. याशिवाय चांगला मान्सून, नियंत्रित महागाई, व्याजदरावरील स्थिरता या घटकांवर देखील बाजाराची पुढील दिशा अवलंबून असेल. जर हे घटक अनुकूल राहिले तर भारतीय शेअर बाजारात पुढील काही महिन्यात देखील सकारात्मक वातावरण पाहायला मिळू शकतं. मात्र अल्पकालीन गुंतवणूकदारांनी प्रत्येक चढ उताराला प्रतिक्रिया देण्याऐवजी संयम बाळगणे आवश्यक असल्याचं बाजार विश्लेषक सांगतात. मजबूत आर्थिक स्थिती, सातत्याने नफा कमवणाऱ्या कंपन्या आणि दीर्घकालीन वाढीची क्षमता असलेल्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास अधिक चांगला परतावा हा मिळू शकतो. आजच्या बुलेटिनमधून एक गोष्ट स्पष्ट होते: जागतिक घडामोडींचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांच्या जीवनावर होत असतो. कच्च्या तेलाच्या किमती, रशियातील इंधन संकट, विक्रमी GST संकलन, सोनं आणि चांदी यांच्यातील घसरण आणि शेअर बाजारातील तेजी या सर्व घडामोडी अर्थव्यवस्थेची बदलती दिशा हे दर्शवतात. म्हणूनच कोणताही आर्थिक निर्णय घेताना संपूर्ण चित्र समजून घेणे आणि माहितीच्या आधारे गुंतवणूक करणे ही शहाणपणाची भूमिका ठरते. आजचं हे विशेष 20 टक्का बिझनेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत आणि परिवारांपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या विश्लेषणासह, नव्या आर्थिक घडामोडीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार, धन्यवाद.